आपल्या जीवनात एक मित्र पाहिजे. काही हो, त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. जगात प्रत्येक गोष्टी पैशानं सॉल्व्ह होत नाहीत. अरे आपण नुसतं त्याच्या पाठीवर हात बी ठेवला आणि म्हटलं तुझ्याकडे काही प्रॉब्लेम आहे का, ताण घेऊ नको, मी सोबत आहे. जगात एकच गोष्ट आहे न मरण्याचं कारण. मरणारी लोक नेमडी किंवा भेकाण नसतात. मरणारी लोक एकाच कारणामुळे आत्महत्या करतात. तेव्हा ज्यांना त्या वाटलं यार या जगात आपलं कोणी नाही, त्या दिवशी तो मरतो. आपलं काम काय आहे, त्या जगात आपला एक मित्र पाहिजे. आणि मित्रांनाही विनंती आहे, कोणी मेल्यावर रडण्यापेक्षा, स्टेटस ठेवण्यापेक्षा, कारण तुम्ही तो गेल्यावर त्याला माहित नाही तुम्ही रडलेत, तुम्ही कोणतं दुःख सहन केले, तुम्ही त्याच्या किती आठवणी काढल्यात. कारण एक छान वाक्य आहे, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, इस जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. म्हणून आपलं काम आहे की जिवंतपणे त्याच्या मदतीला धावणं गरजेचं आहे. आणि ते धावत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आपल्याला परिवर्तन करायचं ना, कुठल्या भाषणाची गरज नाही. हे रोकटोक सांगायलो. आजकाल हुतू आला पा प्रेरणादायी वक्ते, त्या प्रेरणामुळं याच्या जवळची प्रेरणा निघून गेली. कळलं का? हे कॉमन गोष्ट लक्षात ठेवा. काही दलिंदर मी असं पाहिले, मोटिवेशनल भाषण ऐकायला आणि ऐकता ऐकता झोपी गेलं. आता मला सांग, मोटिवेशन भाषण ऐकता ऐकता तू झोपी गेला असेल तर तू यात बदल कोण घडविणार आहे? अरे सकाळी उठला, तुला 100 मीटर पळायचंय, 100 मीटर पळताना तुला गाणे ऐकण्याचं नाद आहे. तू गाणं कोणतं पाहिजे? तू गाणं ऐकला, तेरा गम अगर ना हो, ते पाय स्लो होतील का नाही? तेच गाणं तू हा रंग दे बसंती चोला ऐकल्यावर बदल पडेल का नाही? आपल्याला ते कारण बदलायचे नाही तर तू गाणं ऐकायला, पहिले तो कभी कभी गम था. परिवर्तन, आपल्याला ते परिवर्तन काळाची गरज आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला परिवर्तन करायचंय, बदल करायचाय, लय मोठी गोष्ट नाही. आजकाल आमचं पोरग आहे आणि पोरगी आहे. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जरासं मीडिया माध्यमातून थोडं बाजूला, मीडिया माध्यमातून थोडं बाजूला. तुम्ही पाहिलं असेल टिकटॉकच्या 10-15 जे काही तुम्ही त्याला टिकटॉक रील स्टार म्हणत होते का, त्या फटुऱ्याने आत्महत्या केल्या. पहा, आत्महत्या करणारे फटुरेच ना, ते का देशासाठी काम केलं का काय केलं है ना, त्याने आत्महत्या केल्या. कारण काय आहे, मला मानणारा वर्ग आहे, माझा फॉलोअर आहे, तो कमी झाला आणि कोणतरी नवीन चेहरा उदयास आला तर तू मेलेला बरा. मी हे काळावर कोणाचंही अधिराज्य नाही. आज आपण युट्यूबला व्हायरल झालो, उद्या आपली कोणीतरी जागा घेणार आहे, ते मी समजून घ्यायला पाहिजे. माझं जीवन पहिले जसं होतं त्याच्यात मी बदल करून घ्यायचा नाही. ही जी हवा आहे प्रसिद्धीची ती डोक्यात घालून घेतली की महा कार्यक्रम बिघडला. माझी बायको बी मला जेवायला देणार नाही. बायकोला वाटलं याचा फोन लय एंगेज आहे, कार्यक्रम बिघडला. कळलं का? तुम्हाला ती प्रसिद्धीची हवा डोक्यात घुसवायची गरज नाही. वेळ आहे, मात्र त्या वेळेची कदर करणं काळाची गरज आहे. कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ आहे, वेळ. आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगायला, पोरं बदलायचं ना आपल्याला, तर पहिले जरासं स्टेटस. आणि पोरीला एक कळकळीची विनंती आहे, त्या इंस्टाग्राममध्ये स्नॅपचॅटवर फोटो काढून बिनाकामी बेजार होऊ नका. रियालिटी. कारण मुळात थांब मारुती मंदिराच्या मागं राहतो तू, त्यामुळं मारुती महाराज कोमात गेले, तू काल ताण द्याला मला. विनंती काय माहिती का, आपल्या पोरी बेजार आहेत स्नॅपचॅटवर. तू कशी आहे अख्ख्या क्लास मधल्या पोरायला माहिती. तू कशी, सर असं 2 तास बी चलते बा. आणि म्हणजे हिचं त्या इंस्टाग्राममध्ये हिच्या रील्स आहेत, कच्चा बदाम पक्का बदाम. हिच्या रील्स आहेत, मैं नहीं तो कौन बे, तुझी मावशी. हा, आणि ए गदिया थांब, तू भी लक्षात घे, मैं नहीं तो कौन बे नहीं, मैं नहीं तो कौन बे, तू नहीं कोई और सही, और नहीं कोई और सही, लाख हसीना है जमाने में, तू अकेली तो नहीं. कॉमन गोष्ट आहे ना. आपण कोणावर आपलं जीवन उधार करायची गरज नाही. आणि जेव्हा आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार आला, अरे झक मारायच्या, आपल्या बापाचा फोटो पाहायचा, बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पाठवायच्या, आणि त्या सुरकुत्या पडलेल्या वळ्या असतील आपल्या बापाच्या चेहऱ्यावर, तर हे बदलणार कोण आहे? गावामध्ये सरपंच आहे, गावामध्ये तलाठी आहे, गावामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे,
त्याच्या घरातले कपडे पहा, त्याच्या बायकोनं नेसलेली साडी पहा, आपल्या माईच्या जरासं साडीचा विचार करा. तेव्हा वाटलं पाहिजे मर्द म्हणून घ्यायचंय, मिशीवर ताव द्यायचं आणि सांगायचं चला हे परिवर्तन आपण करून दाखवणार आहे. गावात कुठतरी बंगई असेल आणि त्या ठिकाणी महाबाप त्या बंगईमध्ये बसलेला असेल, त्या बापाला झोका देईल. हे स्वप्न तुम्ही पाहायचं. नोकरी लागलेल्या पोरांना पण विनंती आहे, नोकरी लागले, शहरात गेले, शहरात बंगला घेतला आणि बाप गावाकडेच आहे, तर तू हा बी कार्यक्रम व्हावा. हा रियालिटी आहे. कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कष्ट घेतलं ना, तो एक स्वप्न पाहिजे. बापाची इच्छा शहरात राहायची नाही, गावात एक 10-12 खणाचं माळवत बांध. त्या माळवतामध्ये पुढं काय कर, पुढं बैठक व्यवस्था कर, त्या बैठकीमध्ये बंगई बांध, त्या बंगईत तुझ्या मायबापाला बसव, झोका दे, त्यांचा फोटो काढून तुझ्या घरातल्या बैठकीतला, म्हणजे तुझ्या बायकोला कळेल की माझ्या बापाचा आदर करावा लागते. ते तुझं काम आहे, हे आपण करायचंय. कारण जगातले सर्व सुख आपल्या मायबापाच्या पायाशी आहेत, सर्व सुख आहेत. त्यांनी हाडाचं काळं केलंय, रक्ताचं पाणी केलंय, तर त्यांच्याकडे मोबदला देणं काळाची गरज आहे. आपल्या बापानं आपल्याला शिकवताना एकच इच्छा व्यक्त केली, माझ्या जीवनात जे संकट आले, माझ्या जीवनात जो संघर्ष आला, मला ज्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं, येणाऱ्या काळात माझ्या लेकराच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नाही म्हणून फक्त तुमच्या मायबापानं तुम्हाला शिकवायला लावले. तुमच्या पगारीतून लय काही मिळावं या उद्देशानं बापाला तुम्हाला शिकवलेलं नाहीये. आणि म्हणून अरे घरी गेल्यावर आपल्या बापाची फाटकी बनेल दिसली, आपला बाप झोपलेला आहे, बापाचा चेहरा पाहिला, तेव्हा कळालं पाहिजे आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे. आणि इथं काही पोलीस भरतीचे पोरं असतील, गोरगरिबांचं लेकरू असते, आपला बाप व्यसनाधीन असेल, गावातल्या दलिंदर लोकांच्या नादी लागून कदाचित दारू पेत असेल, तर एक छोटंसं परिवर्तन करायचं आहे. आपल्या घरातली एखादी मुलगी असेल गोरगरिबांची, तिचा बाप समजा महत्त्वाची गोष्ट व्यसनाधीन असेल, तर सकाळी उठल्यावर एक नवीन प्रयोग करायचा. आपण उठलो, आपल्या अभ्यासाला लागणार आहेत, फ्रेश झालो, आंघोळ केली, आपला बाप घराच्या बाहेर पडणार आहे, बापाला 2 मिनिटं थांबवायचं आणि बापाच्या पाया पडायचं. लगेच जायचं, माईच्या पाया पडायचं. बापाच्या पाया पडल्यावर बाप घरातून जाताना 4 वेळा विचार करेल, मग लेकरू माझ्या सकाळी पाया पडलं होतं, मला स्वतःत बदल करावाच लागेल. तुमचा बाप नाही बदलला, आपलं नाव बदलायचं. आणि तुम्ही का पाया पडायचंय? कारण बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्यासाठी आपण झुकायचे. आणि हे झुकत असताना ज्या उदाहरणाकडे आपण आलो होतो ते होतं 3 आळशी मित्रांचा. मी काय काह्यात बी घुसू दे, मला मी डबल त्या टॉपिकवर येतोच. भविष्यात काही दिवसात नाही कार्यक्रम जमला, क्लास बंद पडला, हा रुमाल कमरल बांधायचा, अविनाश भाऊच्या सोबत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माणसाला कळ पाहिजे अल्टरनेट, नुसतं अपडेट नाही, अपडेट सोबत अपग्रेड लागते, तेव्हा जग सुधारते. नुसतं अपडेट नाही, नाही तर म्हणजे अपडेट करतो काय धतुरा अपडेट करतो, अपडेट ना काही नाही, अपग्रेड पण लागल. बदलत्या काळानुरूप बदललेली लोक बदलत्या काळात बदलता काळ लक्षात ठेवतो. त्यामुळे आपल्याला बदलणं काळाची गरज आहे. आपलं कोण हे परक कोण हे कळणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला आळस झटकायचा 3 आळशी मित्र आहेत. एका रूममध्ये बसलेत, एकानं भाजी केली, 3 ताटं ठेवलेले, तिघाने एक घास खाल्ला. तो आळस झटकायचा आहे आपल्याला, तो आळस झटकायचा आहे. आणि परिस्थिती आपली वाईट आहे तेव्हा हतबल व्हायचं नाही आणि आपला स्वाभिमान कोणासमोरच विकायचा नाही. परिस्थिती आपली हतबल आहे ना, आपल्याकडे क्लासची फीस देतात नाही, कुठं काम करायचं शिकायचं. कारण जगात कोणी पुन्हा डायलॉग मारू नये, याला मोठं करण्यात मोहा हात आहे, याला मोठं करण्यात मोहा हात आहे. मी आमच्या इथं ऑडिट नगरला माझी रूम होती, तिथून मी सुपर मार्केटला 6 ते 7 किलोमीटर पैदल जात होतो. मी कोणाला कधी हात दाखवला नाही, मला गाडीवर येऊ दे, काही येऊ दे, काही इशे नाही. दिवस बदलले, मी आज इथं बाहेर उभा राहू दे, 10 लाख लोक म्हणतील मला, मी तुला सोडून येतो परभणीला. वक्त महत्वाचा आहे. तुम्हाला काय मला, तुम्हाला तुमची वेळ बदलायची, ते वेळ बदलताना लोक डायलॉग मारतील, साथ देणार नाहीत. लोक डायलॉग मारतील. माझ्या गावात माझे सर्व नातेवाईक होते. जेव्हा शाळेमध्ये शिकण्याचा काळ होता, आई लहानपणी गेलेली आहे, सावत्र आईनं 4 वर्षात मला एकदाही डबा दिला नाही. आणि मी माझ्या बापाला कधी म्हणलो पण नाही की मी शाळेत डबा नेला नाही. पण मला माहीत होतं येणारा काळ आपला असा येणार आहे की महाराष्ट्रातलं प्रत्येक पोरगं स्टेटसला आपलं स्टेटस लावेल, याची ताकद मला माहीत होती. संघर्ष 5वीला पुंजला होता. संघर्ष 5वीला पुंजलेला असताना मी त्याच्याबद्दल व्याख्यानं दिलेलं आणि डायलॉग घालला नाही. आज मी इथं समोर येऊन काही बी बोललो, मे बी लोकांना ते खरं वाटेल. पण जेव्हा माझा काळ खराब होता, जेव्हा माझी परिस्थिती वाईट होती, तेव्हा मी किती लोकांना हात जोडले तरी लोकांनी मला मदत केली नसती. मी लोकांना कळकळीने सांगितलं असतं मला हे करायचंय, तरी लोकांनी मला साथ दिली नसती. म्हणून वेळ वाईट आहे, त्या वाईट वेळेवर गुमान करायचं. तिथं आपल्याला संधी आहे. कारण पहा, घोडा आहे, घोड्यावर घोडेस्वार आहे,
स्पर्धा चालू आहे. स्पर्धेमध्ये ज्या घोड्याला जास्त खिळे टोचल्या गेले, ज्या घोड्याला जास्त त्रास झाला, तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही. तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, पिक्चर असेल, पिक्चरमध्ये बेस्ट ॲक्टिंग बेस्ट ॲक्टरला दिल्या जाते. रडण्याचा रोल है ना, कठीण रोल, इमोशनल रोल बेस्ट ॲक्टरला दिला जातो. आणि म्हणून तुम्हाला त्रास व्हायला आहे, परिस्थिती तुम्हाला ताण द्यायली आहे, वरचं तुम्हाला बेजार करायले, अरे समजायचं येणाऱ्या काळातले बेस्ट हिरो तुम्ही आहेत, येणाऱ्या काळात तुमचा पिक्चर गाजणारच आहे. येणाऱ्या काळात तुमचा पिक्चर गाजणार आहे. दिवस माणसाचे बदलतात, वेळ हे परिस्थिती आहे, परिस्थितीत ताण घ्यायचं नाही. आणि जरी वाटलं परिस्थिती वाईट आहे, संघर्ष आपला आपल्यासोबत आहे, लढाई आपली आपल्यासोबत आहे. एकांतात राहायचं, एका घरामध्ये आपलं स्वप्न पुढे लिहायचं आणि त्या स्वप्नाकडे पाहून म्हणायचं वेळ वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे, बापाची बनेल फाटलेली आहे, माईचे लय मोठे स्वप्न आहेत, मोठ्या बहिणीचं लग्न राहिलेलं आहे, बापाने त्याच्यासाठी कर्ज काढलेलं आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या शिक्षणामुळे माझा भाऊ कोणाच्या दुकानात कामाला आहे, मला ही परिस्थिती बदलायची, तेव्हा वेळ वाईट आहे, त्या वेळेसाठी एकदा बोलायचं, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए, अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. ती तुमची वेळ तुम्हाला बदलायची आहे. आणि त्यामुळं कळकळीची विनंती आहे, काय करायचं तर करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये विवेकानंदांचे विचार सध्या नावारूपाला येणं काळाची गरज आहे. भारतातला युवक कसा असावा, तर तो विवेकानंदांना अपेक्षित आहे की ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि ज्यांची आईवडिलांवर श्रद्धा आहे, ज्याचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे, तो युवक सध्या विवेकानंदांना अपेक्षित आहे. आणि म्हणून कुमार ईश्वर छान म्हणतात की कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, हमारे देश में फिर से मखदमक रंग हो जाए, मेरे ईश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे, युवा पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए, विवेकानंद हो जाए. मुलींना एक कळकळीची विनंती आहे, एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला आहे. पुण्यामध्ये तुम्ही एक मॅटर ऐकलं की RFO रँकला 5व्या रँकमध्ये उत्तीर्ण होणारी एक पोरगी गडावर जाते आणि तिला अख्खा विषय संपवून जाते. याचा अर्थ आहे की आपण कोणाच्या संपर्कात आहे, पुढच्याची लायकी काय आहे, आपण त्याला का बोलतो, त्याची रेंज कोणती आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळाव्यात. व्हॉट्सअपला कोणीतरी आपल्याला आपल्या सुंदरतेबद्दल डायलॉग आणला तर आपल्यालाही कळतं त्याला आपल्याकडून अपेक्षा काय आहेत. त्या अपेक्षांचा विचार करणं, आपल्या संपर्कात कोण लोक आहेत, ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत, त्यांची लायकी काय आहे याचा विचार करणं. आतोनात संकट आलं तर त्या संकटाचा सामना करायला तुझ्या पाठीमागं तुझा खंबीर बाप आहे. त्या बापाला सांगणे आणि पुढच्याचे पाये ठेचणे, ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये घडलेली घटना, एक पोरग कोयता घेऊन पुरीच्या मागं लागते, तर कोयता घेऊन मागं लागलं म्हणजे डायरेक्ट पोरग तिला आलं आणि म्हणलं नाही हो मन, बरोबर आहे का? डायरेक्ट पोरग आलं म्हणलं का हो मन नाही, टाळी एका हातानं वाजत नाही, टाळी एका हातानं वाजत नाही. मग कारण मुलीचं काम आहे आपल्या बापाचा सन्मान आपण जागृत ठेवायचा आहे. आपलं लग्न आणि आपलं शिक्षण याचा सर्वात मोठा विचार बाप करतो, म्हणून त्या बापाचा सन्मान आपल्यामुळं कधीच झुकणार नाही याची काळजी तुम्ही हयातीत घ्यायची आहे. आणि आपण भाऊ या नात्याने एकच गोष्ट लक्षात घ्यायची, कधी कदाचित आपल्या बहिणीला आपण भेटायला गेलो तर बहिणीचा लाडानं मोबाईल मागायचा, ताई 2 मिनटं मोबाईल दे, आणि त्या मोबाईलमध्ये आपली बहीण इंस्टाग्रामला ज्याची लायकी नाही त्याच्या संपर्कात आहे का पाहायची. आपल्या बहिणीच्या मोबाईलमध्ये कोणाचे नंबर आहेत हे पण बापानं पाहणं काम आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, माय बाप ग्रामीण भागात असतील तर ते धुरे कोरण्यात तरबेज आहेत. बांध त्या भाषेत हा बंधारा बंधारा, आमच्या इकडं बंधारा नाला असते मोठा, वाहून जाते माणूस त्याच्यात. तर पोरियो कळकळीची विनंती, आपल्या मायबापाचा सन्मान मोठा करा. पोरांना विनंती आहे, आपण तहसील ऑफिसमध्ये गेला असाल कास्ट काढायला, कधी कास्ट व्हॅलिडिटी काढायला, कधी NCL काढायला, त्या ठिकाणी एखादं गावातलं डॉक्युमेंट जमा करू त्यानं घर बांधले,
त्याला कळलं पैसा कसा कमवता येते, आणि तिथं ते आपल्या बापाच्या कपड्याकडे पाहून, आपल्या बापाच्या बोलीभाषेकडे पाहून कदाचित तिथल्या कर्मचाऱ्यांना आपल्या बापाची मजाक उडवली असेल. इथं लागलेले क्लास 2 ऑफिसर आहेत, PSI झाले असतील, MPSC क्लर्क असतील, यानं आव्हान दिले. येणाऱ्या काळात पोरीनं पण सांगितलं की आम्ही इथली कलेक्टर होऊन दाखवेल. त्याच्या मागं सर्वात मोठं साथ आणि हात कोणाचा असेल तर ते पहिल्यांदा भारती सरांचा आहे, तेही बी आपल्याला नाकारता येणार नाहीये. आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, आपण एखाद्या तहसीलला गेलो, पंचायत समितीला गेलो, झडपीला गेलो, तिथं आपला बाप सोबत आहे. आपण कास्ट काढायला गेलो, आपण एखादं सर्टिफिकेट काढायला गेलो, तेव्हा एखाद्या तहसीलदाराची आपल्याला सही घ्यायची आहे आणि आपला बाप सोबत आहे, तेव्हा चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. त्याचं कारण काय? त्यानं आपल्या बापाच्या गरिबीला पाहिलं, त्यानं आपल्या बापाच्या कपड्याला पाहिलं. तेव्हा तू तरुण आहे, तू या बापाच्या सोबत होता. तिथे एखादा पांढरं शर्ट घातलेला, रेबनचं गॉगल वापरणारा, एखादा फटुरा नेता झपकन मधात जातो, तहसीलदाराला भेटतो, गप्पा मारतो, चहा घेतो, वापस निघतो. तुला सही घ्यायची असती, सर्टिफिकेट ती हातात असते, डॉक्युमेंट ओरिजिनल असतात, पण तुझ्या बाप सोबत असताना देखील एक चपरासी आपल्या बापाला अडवतो. तेव्हा आपलं सलसलत रक्ताने डोकं साबूत ठेवून एक शपथ घ्यायची, साला काय झक मारायची तर मारेल, काय दिवसाची रात्र करायची तर करेल, काय रात्रीचा दिवस करायचा तर करेल, असा अभ्यास करेल. येणाऱ्या काळात याच ठिकाणी तहसीलदार होईल आणि याच चपराशाला माझ्या बापाला पाणी आणायला लावेल. आणि नाहीच काय झाला तर मग माझ्यासारखं होय, टोल टॅक्सला पैसा लागत नाही, कुठं हॉटेलला पैसा लागत नाही. आपल्याला बी लोक सध्या प्रति महाराज म्हणायलेत. हां, पण मी तुमच्या इकडं सध्या म्हणजे कधीच येणार नाही, सध्या नाही. तिकडं आल्यावर वांदे आहेत आपले, पोरायचा कार्यक्रम होईल. पण महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांनी आतापर्यंत जी साथ दिली, जे प्रेम दिलं, ते प्रेम असंच पाठीशी राहू द्या. मीही तुमच्यातला, तुमच्यापैकीच एक गोरगरीब आणि कुटुंबातून समोर आलेलो, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की गरिबीवर फक्त भाषणं द्यायची नाही, तर त्या गरिबीची चाहूल, तिचे चटके सदैव आपल्या पायाशी ठेवायचे. आज आपला दिवस आहे, उद्या कोणाचा तरी दिवस येणार आहे.